त्यांनी आणि नेत्यांनी जी काही मेहनत मागच्या काही दिवसांमध्ये केली आहे. नमस्कार. महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या ज्या काल निवडणुका झाला आणि त्याच्यात जो निकाल आला तो खरोखरच खूप आनंददायी आहे. भारतीय जनता पक्षाचा इतका मोठा विजय, जसं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की 29 महानगरपालिकांपैकी 25 ते 26 महानगरपालिका या बीजेपी जिंकेल आणि तसंच काहीतरी चित्र होतं. हा त्यांचा विश्वास होता, त्यांच्या मेहनतीवर जो विश्वास होता तो. कारण जी त्यांनी मेहनत केली आहे किंवा भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी जी काही मेहनत मागच्या काही दिवसांमध्ये केली आहे ती खरोखरच कौतुकास्पद आहे आणि त्या मेहनतीचं हे फळ म्हणावं तरी काही हरकत नाही. पण काही गोष्टी या सकाळपासून जे मी बातम्या बघते, निकाल बघते, त्याच्या ज्या मला जाणवल्या त्या मला तुमच्यापर्यंत पोचवायच्या आहेत. आणि बघा, ते विचार किंवा जे मला विचार पडले ते तुम्हाला पण पटतात का? छत्रपती संभाजीनगरमध्ये आपापसात भांडणामुळे एक तिसरी पार्टी त्याचा फायदा घेऊन गेली. म्हणजे MIM सारखी पार्टी जी छत्रपती संभाजीनगरमध्ये, मालेगावमध्ये आणि मुंबईमध्ये सुद्धा आपले एक जागा प्रस्थापित करताना दिसते आणि हे खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि जसं की मी म्हटलं की इतिहासात डोकावून बघितलं तर हेच दिसतं आपल्याला की आपापसात भांडणामुळे कुठली तरी तिसराच व्यक्ती त्याचा फायदा घेऊन जातो आणि हे होता कामा नये. पण जसं की आदरणीय प्रधानमंत्री जे सांगतात की आपण एक राहायचं आहे आणि मग आपण सेफ राहणार आहोत, ते कुठेतरी परत त्याचा विसर पडल्यासारखा दिसतोय. जे मुंबईमध्ये आता होत आहे की तटीचा जो सामना होतोय, म्हणजे आत्ताही एक प्रथा चालत आली आहे आणि काही लोकांनी त्यालाच फॉलो केलं असं दिसतंय. त्या लोकांनी विकास बघितला नाही. त्या लोकांनी, मला असं वाटतं की आपण जेव्हा वोट करतो त्यावेळेला सगळ्यात आधी विचार करण्यासारखे जे मुद्दे असतात, आणि माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी हेच सांगितलं होतं की विचारपूर्वक मतदान करा, कारण आपलं एक मत खूप महत्त्वाचं असतं, हो की नाही? त्यामुळे पण विचार हा प्रत्येकजण करतच असं नाही आहे. काही लोकं जी प्रथा चालत आली आहे त्याला फॉलो करतात. त्यावेळेला ते कदाचित विकास बघतात का नाही हा मुद्दाच मला वाटतं विचारात घेत नसावेत. आणि म्हणजे मी एक कट्टर हिंदुत्ववादी आहे. मी जेव्हा मतदान करते तेव्हा मी हे बघते की मी अशा पार्टीला मतदान करू जे माझ्या धर्माला सर्वोपरी ठेवतं. त्यानंतर जे विकासाला महत्त्व देतं, ना की घरात बसून भाषणं देत बसू किंवा घरात बसून आपले विचार मांडू शकतो. नेता तो असावा आणि नेता तोच निवडून यावा जो ग्राउंड लेवलवर उतरून लोकांच्या समस्या जाणून घेतो आणि त्याला सॉल्व्ह करू शकतो. मुख्यमंत्री फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब हे दोघं असे नेता आहेत जे तुमच्या लोकांपर्यंत पोचतात, आपल्यासारख्या मध्यमवर्गीय, आणि आपण त्यांना आपल्या समस्या सांगून त्याचं निवारण होतं. म्हणजे तरीही या दोन पार्टींना आज जे अटीतटीचा सामना बघायला लागतोय ते कुठेतरी आपल्यासारख्या लोकांमुळेच लागतोय. विचार करा या गोष्टीवर नक्की आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार करता. कारण मतदान रोज रोज होत नसतं, ते महिन्या 2 महिन्यात होत नसतं, 1 वर्षात पण होत नसतं, ते 5-6 वर्ष. आता तर महानगरपालिकाच्या 7-8 वर्षांनी निवडणुका झाल्या आहेत. पुन्हा ती वेळ आपल्यावर 7-8 वर्षांनी पण येऊ शकते. तर अशा लोकांना निवडून द्या जे विकास कामांना महत्त्व देतात, जे तुमच्या धर्माला घेऊन पुढे जातात आहे, तुमच्या देवी देवतांना काय म्हणतात त्याला, आदरपूर्वक बघतात आहे. असं नाही की ह्याच्या आधी, म्हणजे मला हास्यास्पद वाटतं ही गोष्ट, जेव्हा राज ठाकरे म्हणालेले की दहीहंडी नको, मटणाची हंडी असेल तर मला सांगा. जय श्रीराम म्हणणाऱ्यांना हरामखोर म्हणणारे लोक, त्यांना तुम्ही निवडून कसे देऊ शकता? म्हणजे त्यांच्याबरोबर अटीतटीचा सामना होऊच कसा शकतो? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे माझा.
नक्की विचार करा आणि मला कमेंट करून कृपया सांगा की जो मी तुमच्यासमोर हा मुद्दा मांडते आहे तो बरोबर आहे का नाही आहे. आता इथेच थांबते. परत एकदा एक नवीन विषयासह तुमच्यासमोर उपस्थित होईल. तोवर या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात एक पुढच्या व्हिडिओसह. तोवर नमस्कार. जय तू हिंदू राष्ट्रम. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.